मित्रांनो, साक्षात महादेवांना सुद्धा शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी एका गुहेत का लपावं लागलं? काय होतं जेव्हा कर्माचा न्यायाधीश म्हणजेच शनिदेव स्वतः रागावतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शनिदेवाच्या वक्र दृष्टीची एक थरारक आणि डोळे उघडणारी कथा. तुमचं आयुष्य एका क्षणात बदलून टाकणारं हे गुपित जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वागत आहे तुमचं आपल्या कथामंथन मराठी चॅनलवर. चला सुरू करूया न्यायाच्या देवतेची ही अद्भुत गाथा. अंधारलेली रात्र होती. आकाशात ढगांचा गडगडाट सुरू होता आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. कोणालाही कल्पना नव्हती की आज सृष्टीच्या नियंत्याला म्हणजेच देवाधिदेव महादेवांना सुद्धा एका अशा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येतो. मित्रांनो, आपण सर्वजण शनिदेवाच्या नावाने घाबरतो. शनिदेवाची साडेसाती आली की आता आपलं काही खरं नाही असा विचार मनात येतो. पण तुम्हाला माहित आहे का, एकदा स्वतः शनिदेवाची वक्रदृष्टी खुद्द महादेवांवर पडली होती. ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर तो एक असा धडा आहे जो आपल्याला कर्माची ताकद आणि न्यायाची व्याख्या समजावून सांगतो. खूप जुन्या काळातील ही गोष्ट आहे. कैलास पर्वतावर महादेव शांतपणे ध्यानस्थ बसले होते. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. अचानक तिथे शनिदेवाचे आगमन झाले. शनिदेव म्हणजे न्यायाची देवता. ते कोणाशीही भेदभाव करत नाहीत, मग तो सामान्य माणूस असो किंवा प्रत्यक्ष भगवान. शनिदेवांनी महादेवांना अत्यंत नम्रपणे नमस्कार केला आणि म्हणाले, हे देवाधिदेव, मी आज आपल्याकडे एका विशेष कारणासाठी आलो आहे. उद्यापासून माझी वक्रदृष्टी आपल्यावर पडणार आहे. म्हणजेच उद्यापासून तुमची साडेसाती सुरू होत आहे. हे ऐकून भगवान शिव थोडे हसले. त्यांनी विचार केला की मी तर त्रिलोकाचा स्वामी आहे. काळ माझ्या मुठीत आहे. मृत्यूवर माझा विजय आहे. मग हा शनी मला काय त्रास देणार? महादेवांनी शनिदेवाला विचारले, हे शनिदेवा, तुमची ही दृष्टी माझ्यावर किती काळ राहणार आहे? शनिदेवांनी उत्तर दिले, हे प्रभू, उद्या 1:15 प्रहरासाठी मी आपल्या राशीत प्रवेश करणार आहे. महादेवांनी मनातल्या मनात एक योजना आखली. त्यांना वाटले की जर मी उद्याचा संपूर्ण दिवस शनिदेवाच्या नजरेतच आलो नाही तर त्यांची वक्रदृष्टी माझ्यावर पडणारच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शनिदेव येण्यापूर्वीच महादेवांनी पृथ्वीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विचार केला की कैलासवर राहिलो तर शनी मला शोधून काढेल. त्यापेक्षा मी मृत्यूलोकात जाऊन रूप बदलून राहतो. महादेव पृथ्वीवर आले आणि त्यांनी एका हत्तीचे रूप धारण केले. ते एका घनदाट जंगलात जाऊन लपले. त्यांना वाटले की आता इथे मला कोणीही ओळखू शकणार नाही आणि शनिदेवाची नजरसुद्धा माझ्यावर पडणार नाही. तो पूर्ण दिवस महादेव त्या हत्तीच्या रूपात जंगलात घालवत होते. त्यांच्या मनात विचार येत होता की आता 1:15 प्रहर संपत आला असेल. शनिदेवाची वेळ आता निघून गेली असेल. जेव्हा तो निश्चित केलेला वेळ संपला तेव्हा महादेव पुन्हा आपल्या मूळ रूपात आले आणि अत्यंत आनंदाने कैलास पर्वतावर परतले. तिथे शनिदेव आधीच त्यांची वाट पाहत उभे होते. महादेवांनी शनिदेवाला पाहताच मोठ्याने हसून म्हटले, पाहिलेत शनिदेव, तुमची वक्रदृष्टी माझं काहीच बिघडवू शकली नाही. मी पूर्ण दिवस तुमच्या नजरेपासून लांब होतो. तुमच्या साडेसातीचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. शनिदेव अतिशय शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित होते. ते म्हणाले, हे महादेव, आपण म्हणताय ते बरोबर आहे की आपण माझ्या डोळ्यासमोर नव्हतात. पण आपल्याला हे माहीत आहे का की आज पूर्ण दिवस आपल्याला एका हत्तीच्या रूपात घालवावा लागला? महादेव क्षणभर स्तब्ध झाले. शनिदेव पुढे म्हणाले, हे प्रभू, तुम्ही सृष्टीचे स्वामी आहात. पण माझ्या दृष्टीचा प्रभाव बघा की तुम्हाला केवळ माझ्या भयापोटी स्वर्ग आणि कैलास सोडून पृथ्वीवर एका प्राण्याचे रूप घेऊन फिरावं लागलं. साडेसातीचा त्रास
म्हणजे फक्त शारीरिक त्रास नसतो, तर तो मानसिक आणि परिस्थितीचा खेळ असतो. आज तुम्हाला जो हा वनवास भोगावा लागला, हीच तर माझी वक्रदृष्टी होती. महादेवांना शनिदेवाच्या न्यायाचे कौतुक वाटले आणि त्यांनी शनिदेवाला आशीर्वाद दिला की जो कोणी मनापासून कर्म करेल त्याला शनी कधीच त्रास देणार नाही. पण मित्रांनो, शनिदेव रागावतात म्हणजे नक्की काय होतं? शनिदेव हे काही क्रूर देवता नाहीत. ते एक न्यायाधीश आहेत. जसा एखादा न्यायाधीश गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्यानुसार शिक्षा देतो, तसेच शनिदेव तुमच्या कर्माचा हिशोब करतात. जेव्हा शनिदेव कोणावर रागावतात, तेव्हा सर्वात आधी त्या माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. तो चुकीचे निर्णय घेऊ लागतो. त्याचे जवळचे मित्र आणि नातेवाईक त्याच्यापासून दूर जाऊ लागतात. त्याला विनाकारण कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. ज्या कामात त्याला आधी यश मिळत होते, त्याच कामात अचानक अडथळे येऊ लागतात. शनिदेवाच्या प्रकोपाचे एक मुख्य लक्षण म्हणजे आर्थिक नुकसान. कष्टाने कमावलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो. घरात सतत आजारपण येते. असे मानले जाते की ज्याच्यावर शनीची वाईट दृष्टी असते त्याला रात्रीची झोप लागत नाही. त्याला सतत अनामिक भीती वाटते. पण हे लक्षात ठेवा, शनिदेव कधीच विनाकारण कोणाला त्रास देत नाहीत. जर तुम्ही गरिबांचा अपमान केला असेल, जर तुम्ही प्राण्यांना त्रास दिला असेल, किंवा जर तुम्ही कोणाची फसवणूक केली असेल, तर शनीची शिक्षा अटळ आहे. शनिदेवाचा राग शांत करण्याचे उपाय सुद्धा आपल्या शास्त्रात सांगितले आहेत. शनिदेवाला कष्टाची आणि शिस्तीची आवड आहे. जे लोक सकाळी लवकर उठतात, प्रामाणिकपणे आपले काम करतात आणि दुसऱ्यांना मदत करतात, त्यांच्यावर शनिदेव नेहमी प्रसन्न असतात. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे आणि तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. असे म्हणतात की पिंपळाच्या झाडावर सर्व देवांचा वास असतो आणि शनिवारी तिथे दिवा लावल्याने शनीचा दोष कमी होतो. तसेच हनुमान चालिसाचे पठण करणे हा शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्याचा रामबाण उपाय आहे. पौराणिक कथेनुसार हनुमानाने शनिदेवाला रावणाच्या कैदेतून सोडवले होते. तेव्हा शनिदेवांनी हनुमानाला वचन दिले होते की जो कोणी तुमची भक्ती करेल त्याला मी कधीच त्रास देणार नाही. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात शनीमुळे अडचणी येत आहेत, तर हनुमानाची शरण जा. शनिदेवाला निळा रंग खूप प्रिय आहे. शनिवारी काळे किंवा निळे कपडे परिधान करणे आणि काळ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची कर्मे सुधारणे. जर तुमचे वर्तन चांगले असेल, तर 7.5 ही तुमच्यासाठी त्रासाची नाही, तर प्रगतीची संधी बनून येते. शनिदेव तुम्हाला घासून पुसून शुद्ध करतात. जसे सोन्याला अग्नीत टाकल्यावर ते अधिक चमकू लागते, तसेच शनीच्या कठीण काळातून तावून सुलाखून निघालेला माणूस आयुष्यात खूप यशस्वी होतो. अनेक लोक शनिदेवाच्या नावाने मंदिरात पैसे देतात, पण बाहेर बसलेल्या गरिबाला दगड मारतात. अशा लोकांवर शनिदेव कधीच प्रसन्न होत नाहीत. शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर गरजू लोकांना मदत करा, मुक्या प्राण्यांना अन्न द्या आणि कुणाचाही तळतळाट घेऊ नका. शनिदेव हे शिस्तीचे प्रतीक आहेत. ते आपल्याला शिकवतात की आयुष्यात शॉर्टकट नसतो. जे काही मिळेल ते कष्टानेच मिळते. जेव्हा शनिदेव रागावतात, तेव्हा ते माणसाचा अहंकार तोडतात. राजाचा रंक करायला त्यांना वेळ लागत नाही. पण जेव्हा ते प्रसन्न होतात, तेव्हा रंकाचा राजा करायला सुद्धा ते मागेपुढे पाहत नाहीत. शनिदेवाच्या कृपेने मिळालेले ऐश्वर्य हे चिरकाल टिकणारे असते, कारण ते कष्टाच्या पायावर उभे असते. त्यामुळे शनिदेवाला घाबरण्यापेक्षा त्यांच्या न्यायाचा आदर करायला शिका. आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरी डगमगू नका. लक्षात ठेवा की जशी रात्र संपल्यावर सकाळ होते, तसाच शनीचा हा कठीण काळ सुद्धा निघून जाईल. हा काळ तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे.
तुमच्या चुकांमधून शिका, लोकांशी प्रेमाने वागा आणि न्यायाच्या मार्गावरून चाला. मग बघा, ज्या शनिदेवाची तुम्हाला भीती वाटते तेच शनिदेव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. मित्रांनो, ही माहिती आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली? आयुष्यात कर्माचे महत्त्व किती मोठे आहे हे आपल्याला यातून समजते. शनिदेव आपल्याला फक्त शिक्षा देत नाहीत, तर ते आपल्याला एक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारासोबत ही महत्त्वाची माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही शनिदेवाच्या या रहस्याबद्दल कळेल. अशाच नवनवीन पौराणिक कथा, गूढ रहस्ये आणि आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या कथा मंथन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशाच प्रकारची दर्जेदार माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास प्रोत्साहन मिळते. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढच्या एका अशाच रंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा कथा मंथन मराठी.